विविध भारती पुणे. मेघना देशपांडे सादर करत आहे पुणे वृत्तांत. 23वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा 13 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत पुण्यात होणार आहे. ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक आणि पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा केली. पीव्हीआर, पॅव्हिलियन मॉल, बंड गार्डन इथलं आयनॉक्स आणि औंध सिनेपोलिस अशा विविध 11 चित्रपटगृहांमध्ये हा महोत्सव होईल. मराठी चित्रपटांबरोबरच 150हून अधिक देशी परदेशी चित्रपट प्रेक्षकांना बघता येतील. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते राज कपूर यांचा 100वा जन्मदिवस ही यावर्षीच्या महोत्सवाची मध्यवर्ती संकल्पना आहे. जागतिक चित्रपट स्पर्धात्मक विभागात यंदा 107 देशांमधून 1000हून अधिक चित्रपटांनी सहभाग नोंदवला होता. परीक्षक मंडळानं त्यातील 14 चित्रपटांची अंतिम फेरीसाठी निवड केली आहे. यातील एका चित्रपटाला महाराष्ट्र शासनाचा संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देऊन गौरवलं जाईल. पहिल्या आंतरराष्ट्रीय फुले महोत्सवाचं उद्घाटन आज पुण्यात झालं. भिडे वाडाकार कवी विजय वडवेराव यांच्या संकल्पनेतून भिडे वाडा आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियानाअंतर्गत हा उपक्रम राबवण्यात येत आहे. महाराष्ट्रासह देश परदेशातून 600 कवी, साहित्यिक, विचारवंत, कलाकार यामध्ये सहभागी झाले आहेत. काव्य महोत्सव भिडेवाडा या विषयावर मराठी गझल मुशायरा, एकपात्री प्रयोग, शालेय विद्यार्थ्यांच्या नाट्यछटा, एकांकिका, सांगीतिक पोवाडे, महिला सक्षमीकरणासाठी लाठीकाठी, दांडपट्टा प्रात्यक्षिक असे विविध कार्यक्रम यामध्ये होणार आहेत. देशातील मुलींच्या पहिल्या शाळेचा इतिहास जतन व्हावा, फुले दाम्पत्याच्या कार्यकर्तृत्वाचा प्रचार प्रसार व्हावा आणि हा इतिहास पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवावा या उद्देशानं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत व्यापक जागरूकता निर्माण करण्यासाठी एक महत्वाची मोहीम हाती घेतली आहे. पुणे, नाशिक आणि अहिल्यानगरमधील कनिष्ठ महाविद्यालयं आणि इयत्ता 9वी, 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक धोरणामधील बदलांची माहिती देण्यासाठी स्कूल कनेक्ट 2 हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी संलग्नित तसंच स्वायत्त महाविद्यालयांनी माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये स्कूल कनेक्ट या कार्यक्रमाचं आयोजन करावं असं आवाहन विद्यापीठानं केलं आहे. वाचन संकल्प महाराष्ट्राचा या राज्यव्यापी उपक्रमाअंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जयकर ज्ञानस्रोत केंद्रानं पुस्तक प्रदर्शन आणि इतर उपक्रमांचं आयोजन केलं आहे. या अंतर्गत काल डॉ. राजेंद्र कुंभार यांचं व्यक्तिमत्व विकासासाठी वाचन या विषयावर व्याख्यान झालं. 15 जानेवारीपर्यंत सुरू राहणाऱ्या या उपक्रमात सामूहिक वाचन, लेखक आपल्या भेटीला, लेखक वाचक संवाद, कथाकथन स्पर्धा, पुस्तक परीक्षण स्पर्धा आदी कार्यक्रम होणार आहेत. पुण्यात येत्या 15 तारखेला होणाऱ्या लष्कर दिन संचलनाची पूर्वतयारी म्हणून भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडद्वारे उद्यापासून 5 जानेवारी दरम्यान लष्कराला जाणून घ्या हा मेळावा रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब इथं आयोजित केला आहे. हा मेळा सर्वसामान्य लोकांसाठी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तिन्ही दिवस खुला असेल. या मेळ्यामध्ये अत्याधुनिक शस्त्र आणि उपकरणं, केंद्रीय दूरसंचार विभागाद्वारे छायाचित्र प्रदर्शन, युद्धकला, वाद्यवृंद आणि श्वानांची प्रात्यक्षिकं आदी कार्यक्रम सादर करण्यात येतील. केंद्र सरकारनं महाराष्ट्राला 2023-24 या वर्षामध्ये 93 कोटी 22 लाख लिटर इथेनॉलचा पुरवठा मंजूर केला होता. त्यापैकी हंगामाअखेर 81 कोटी 37 लाख लिटर इथेनॉलचा पुरवठा ऑईल कंपन्यांना केला आहे. केंद्रानं निर्धारित केलेल्या या इथेनॉल पुरवठ्यातून राज्यातील साखर कारखाने आणि इथेनॉल प्रकल्पांना सुमारे 5000 कोटी रुपये मिळाल्याची माहिती पुणे साखर आयुक्तालयाचे सहसंचालक अविनाश देशमुख यांनी दिली आहे. एसटीच्या पुणे विभागातर्फे 17 जानेवारीला अष्टविनायक यात्रा विशेष बस व्यवस्था करण्यात आली आहे. 17 जानेवारीला संकष्टी चतुर्थी आहे. या निमित्तानं 2 दिवसांची ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे. शिवाजीनगर आणि पिंपरी चिंचवड बस स्थानकातून सकाळी 7 वाजता बस सुटेल. या बस सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन पुणे विभाग नियंत्रक प्रमोद येमूल यांनी केलं आहे. युवकांना रोजगार प्रशिक्षण देण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि लाईट हाऊस यांच्या माध्यमातून कौशल्यम उपक्रम राबवण्यात येतो. या उपक्रमातून 2024-25 या वर्षामध्ये डिसेंबर अखेर 1204 युवकांना रोजगार मिळाला आहे.
शहरातल्या 11 केंद्रांद्वारे चालवण्यात जाणाऱ्या या प्रशिक्षणामध्ये व्यावहारिक प्रशिक्षण, वैयक्तिक समुपदेशन आणि उद्योगाचे अनुभव यावर लक्ष केंद्रित केलं जातं. हवामान. पुणे आणि परिसरात उद्या किमान तापमान 13 अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.